आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या पुण्याचा होम टूर BHK आहे, त्याचं रेंट किती आहे, मी काम करत असताना माझे व्हिडिओ शूट कोण करते, माझा नवरा करतो का, त्याचे उत्तर, मला या सर्व कामात मदत कोण करत आहे, मला एवढा स्वस्तात मस्त फ्लॅट कसा भेटला आणि मी कोणता बिझनेस स्टार्ट करणार आहे, पुन्हा तिथं काय ऊन आहे हे गोष्ट सिद्ध झालेली आहे. कारण इथं आल्यानंतर भरपूर प्रमोशन मिळालेले आहेत. स्टोर विजिट, हॉस्पिटल विजिट आणि ज्वेलरी साडीचे प्रमोशन जे मला मिळत आहे ते चांगली गोष्ट म्हणजे पुण्यातलंच आहे. पुण्यात आल्यानंतर आता सर्व चांगलंच होणार आहे. चला सुरू करूया. फ्रेंड्स, तर फायनली तुमची आतुरता संपलेली आहे. सर्वांना माझं काय म्हणतात पुण्याचं घर बघायचं होतं, तर होम टूर कर असं सर्वांचं मत होतं. परंतु प्रमोशन आणि शिफ्टिंग आणि सामान लावण्यात वेळ नव्हता मिळत आणि फायनली आज ठरवलेलं आहे की होम टूर करायचं आहे. तर चला कंटिन्यू बनून राहा. पण त्याच्यासाठी आपण एक साडी वेअर करूया. सगळ्यात अगोदर ही बघा साडी. आता साडी बघून तर तुम्हाला कळत असणार आहे हे साडी आपल्याला मिशोकडून आलेली आहे. कारण प्रमोशन प्लस ब्लॉगिंग हे मी मिक्स करत असते. तर इकडे स्वरा मॅडम तयार होत आहे, तिकडे स्वराज त्याच्या हाताने तयार होत आहे. त्याच्या हाताने तो कपडे वगैरे वेअर करत आहे आणि तर तो म्हणते मम्मी मला घेऊ नको. इकडे मॅडम पण तयारी करत आहे. तर कंटिन्यू बनून राहा आणि गरीबाचा फ्लॅट कसा आहे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर चला व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. ते म्हणतात ना आपल्यासोबत जे होते ना ते चांगल्यासाठीच होत असते आणि मी माझ्यासोबत कोणी जे वाईट वागलं तर मी हेच समजतो की ते स्वामींचीच इच्छा होती, म्हणून स्वामींनी त्यांचं खरं रूप माझ्या नजरेसमोर आणलं आणि त्यांना माझ्या आयुष्यातून काढून टाकलं. आजपर्यंत ज्यांच्या मनात कपट आणि माझ्या पैशावर प्रेम होतं, माझ्यावर प्रेम नव्हतं, स्वामींनी ॲटोमॅटिकली त्यांचा खरा चेहरा माझ्या समोर आणला आणि ते लोक माझ्या आयुष्यातून निघून गेलेली आहे. असंही म्हटलं तर चालेल की मतलबी लोक, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक सर्व आता माझ्या आयुष्यातून निघून गेलेले आहेत आणि ते गेल्यामुळे मला काहीच फरक पडला नाही. कारण माझ्या स्वामींना माहिती होतं की माझ्या मनात त्यांच्याविषयी कधीच कपट नव्हता. एक चांगली भावना म्हणून मी प्रत्येकाची मदत केली. ती मैत्रीण असो, तो नवरा असो, तो कोणीही असो. मला असं वाटत होतं नवऱ्याला चांगलं समजा सपोर्ट केल्यामुळे तो सुधारणार, पण तो सुधारणार नाही. तर चला आता ब्लॉगची सुरुवात करूया. गेलेल्या गोष्टी विसरूया आणि पुण्यात आल्यानंतर 2 मुलासोबत आयुष्याची नवीन सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आज होती अक्षय तृतीया. कसं होत आहे ना कामामुळे ना म्हणजे व्हिडिओ रेग्युलर अपलोड होत नाही आहे. तर ह्या अक्षय तृतीयेचा ब्लॉग आहे. तर म्हटलं चला आलो तेव्हापासून नुसतं सामान आणि सर्व घर क्लीन झाल्याशिवाय तुम्हाला माहिती आहे की मी कधीच काही करत नसते. तर आज अक्षय तृतीयेपासून उंबरठा पूजन केलं. कारण आणि मी ना आता घरात म्हणजे वास्तुशांतीची सुद्धा पूजा करणार आहे. आता सध्या मला अकोटला जायचं आहे, तिथं सुद्धा माझे पार्सल वगैरे आलेले आहे साडीचे वगैरे. तर ते पार्सल वगैरे घेऊन आल्यानंतर एक दिवस मुहूर्त पाहून चांगल्या ब्राह्मणाच्या हाताने मी वास्तुशांतीची पुन्हा एकदा पूजा करून घेणार आहे. जरी हे घर रेंटचं असलं तरी सुद्धा ते आता माझंच घर आहे आणि प्रत्येक घराला मी माझं मानूनच काम करत असते. आणि इथलं घर ना खूप घाण होतं आणि ते मला स्वच्छ करायला भरपूर वेळ लागला, म्हणून हा ब्लॉग भरपूर उशिरा येत आहे. तर इथं सगळ्यात अगोदर उंबरठा पूजन केलेलं आहे आणि किती दिवस झाले माइंड माझा डिस्टर्ब होता ना, त्याच्यामुळे मी काहीच करत नव्हते. नाही तर आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती आहे मी उंबरठा पूजन, हळदीचं लेपन, स्वामी सेवा हे सर्व काही मी करत होती. तर आता तुम्हाला हा प्रश्न आहे की आम्ही तिघही जण व्हिडिओमध्ये दिसत आहे, तर माझा व्हिडिओ कोण शूट करत आहे, माझा नवरा करतो का. आता हे बघा, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याविषयीच तुम्ही बोला. जे मी व्हिडिओमध्ये दाखवतच नाही त्याविषयी न बोललेलं हे कधीही चांगलं. आणि अजून एक सांगते, कर नाही त्याला डर नाही. माझ्या आयुष्यात मी तिसऱ्या व्यक्तीला कधीच एंट्री देत नाही आणि देणार आहे. माझ्या आयुष्यात पहिला नवरा म्हणजे ज्याचं आता डायव्हर्स वगैरे जाऊन मोकळा आहे आणि सेकंड म्हणजे माझी गणेशजी. तर ते सुद्धा सध्या माझ्यासोबत नाही, त्यांना काही जबाबदाऱ्या वगैरे नको आहे. तर त्याच्यामुळं जेवढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यावरच मला प्रश्न विचारा. बॅकग्राऊंडला किंवा ऑफ कॅमेरा मी काय करते याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नसावं. तर चला आता उंबरठा पूजन झालेलं आहे, कापूर वगैरे जाळलेला आहे आणि आता आपण घरात एंट्री करणार आहोत. माझ्या 2 अनमोल रतन म्हणजे स्वरा आणि स्वराजसोबत. आईला खूप मिस केलेला आहे यावेळेस, परंतु जाऊ द्या. तर चला सुरू करूया. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर मला फायनली 8 दिवस झालेले आहेत आणि त्याच्यासाठी खरंच म्हणजे माफी मागते. कारण हा होम टूरचा व्हिडिओ खूप लेट येत आहे. मला पण माहिती आहे माझे जे जवळचे आहेत त्यांना खरंच त्यांना खरंच ज्यांना माझी काळजी आहे त्यांना बघायचं आहे की मोहिनीताई शिफ्ट झाल्यानंतर कुठं राहत आहे, कशी राहत आहे, फ्लॅटचं रेंट काय आहे, किती रूम आहे,
असं सर्व प्रश्न आहेत तुमचे. कुठं राहत आहात आई हे पण प्रश्न आहेत, तर त्या सर्व प्रश्नांचं आज उत्तर देणार आहे. परंतु सगळ्यात अगोदर एक मला बोलायचं आहे की मला काही दिवसापूर्वी एक मुलगीच म्हणणार मी, तर तिने मला असे बोलली होती की तुझी लायकी आहे का पुण्यात यायची आणि त्यासोबतच तुला कोणी फ्लॅट तरी देणार आहे का. तर माझी काय लायकी आहे काय नाही हे लोकांना पाहणाऱ्यांना माहितीच आहे आणि कोण बोललं होतं हे पण लोकांना माहितीच आहे. मला गेलेल्या गोष्टी उखरायच्या नाही आहेत, कारण मी आता एकच ठरवलेलं आहे, माझं जे काही आहे ते माझी मुलं आहेत आणि माझी आई. याच्या व्यतिरिक्त माझं आयुष्य संपलेलं आहे. माझ्या आयुष्यात माझ्या भावजायांना, भावांना, नवऱ्यांना कोणालाच त्रास म्हणजे जागा नाही असं मला सांगायचं आहे. मी जर माझ्या भरोशावर एवढ्या दूरपर्यंत माझ्या मुलांना घेऊन आलेली आहे तर साहजिक आहे काहीतरी विचार करूनच आली असणार आहे. आणि मला एवढं ठामपणे विश्वास आहे की माझ्या आयुष्यात 2 नवऱ्या व्यतिरिक्त तिसरा व्यक्ती नाहीच आहे. त्याच्यामुळे मला भीती पण नाही आहे, म्हणून मी कुठं पण फिरते, बिंदास्त फिरते. मी तोंडाला कधीच कव्हर करत नाही, कारण मी असे काही धंदे केलेलेच नाही आहेत ज्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा त्रास होणार आहे. ओके, तर असो, एवढं बोलणं खूप आवश्यक होतं. बोलायचं भरपूर आहे, आता थोडं थोडं बोलायला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले आपण उंबरठा पूजन केलेलं आहे, कारण 8 दिवस झाले मी म्हणजे फक्त सामान शिफ्टिंग, प्रमोशन व्हिडिओ आहेत भरपूर त्याच्यामुळं. आणि कसं आहे, प्रमोशन करणार तरच माझ्या मुलांच्या पोटात अन्न पडणार, तर मी कामाला महत्व आधी देत असते हे मी सगळ्यात अगोदर सांगते. आता मग आज मी तुम्हाला पूर्ण होम टूर करून देणार आहे. त्यासोबत आता सगळ्यात अगोदर आपण उंबरठा पूजन केलेलं आहे आणि आता आपण घरात एंट्री करूया आणि सुरुवात करूया मला असं वाटते देवघरापासून. ओके, तर चला. तर मी ना उंबरठा पूजन वगैरे केलेलं आहे आणि मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्यासोबत माझ्या रिलेटिव्हची मुलगी राहते आणि ती माझे व्हिडिओ शूट करत असते. वारंवार मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. मी कोणाचीही बांधील नाही आहे, कारण माझं जर असं काही असलं तर मी पुण्यात राहते आणि त्या दिवशी मी सारस बॅगला भेटायला गेली तर सगळ्या लोकांनी बघितलं की माझ्यासोबत कोण होतं कोण नाही. तर सगळ्यात पहिले किचनमध्ये दिवा ठेवणं आवश्यक असते, म्हणून इथं किचनमध्ये दिवा ठेवून दिलेला आहे. आरतीचं ताट आपण इथं ठेवूया आणि सुरुवात करूया आपल्या किचन ब्लॉगिंग पासून. तर सगळ्यात अगोदर आपलं देवघर बघूया. चला, हे आहे आपलं देवघर, बघू शकता. इथं आहे इथं आहे गजानन महाराज, ही माझी पूजेची भांडी. इथं हे बघा, बघू शकता आईने वाथा वगैरे दिलेला आहे करून. त्याच्यानंतर आहेत आपले स्वामी आणि स्वामी नंतर हे आहे आपलं देवघर, बघू शकता जवळून. पण जशी मांडणी आपली घरी होती तशी मांडणी झालेली आहे, देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे. ओके, समोर ही मिशोकडून आलेली होती जे की तुम्हाला माहिती आहे. तर दुरून माझं देवघर कसं दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर ही आहे माझी किचन. तर ही इथं हे आहेत, बघू शकता, भांडे ठेवायला आणि थोडंसं क्लिनिंगचं वगैरे काम चालू आहे, अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आहे माझी गॅस शेगडी, बघा गॅस शेगडी आहे. इथं बेसिंग आहे आणि हा ओटा आहे. त्याच्यानंतर इथं आहे पिण्याचं पाणी, इथं आहे मांडणी आणि बस एवढंच आहे. इथं पण खाली ट्रॉल्या आहेत, इथं पण साहित्य वगैरे ठेवलेलं आहे आणि इथं पण ट्रॉली आहे, बघू शकता. आणि इथं कांदे वगैरे आणि भांडी वगैरे ठेवलेलं आहे. तर फायनली माझं किचन दुरून बघू शकता असं आहे किचन माझं. आणि किचन मध्येच मी देवघर ठेवलेलं आहे, कारण दुसरीकडे मला हॉल मध्ये व्हिडिओ शूट वगैरे करावं लागते आणि बेडरूम मुलांसाठी ठेवलेली आहे स्पेशली मी, कारण माझं प्रमोशनचे व्हिडिओ असतात त्याच्यामुळे स्वराजला स्पेशली एक रूम लागतेच. ओके, आणि इथं त्याच्यानंतर बघू शकता इथं माझा फ्रीज आहे. आणि आधीच सांगून ठेवते की तुम्हाला माहिती आहे माझा जो घरचा फ्रीज आहे तो कथिया कलरचा आहे, परंतु आईचं किराणा दुकान चालू आहे, आई घेऊ शकत नाही नवीन वस्तू, म्हणून मी माझा फ्रीज आईकडे ठेवलेला होता. आणि ज्या दादांकडून पॅक घेतलेला आहे तर त्यांनी ऑलरेडी त्यांचं माझं बोलणं झालेलं होतं, तर ते मला सांगत होते की आमचं फ्रीज वॉशिंग मशीन तिथंच आहे, तर ते तुम्ही वापरू शकता, तुमच्याकडे असेल तर ते आणू नका. त्याच्यामुळे मी ते आणलं पण नाही आहे. आणि माझे जे स्वप्न होते ते इथं पूर्ण झालेले आहेत, म्हणजे एवढं छान मला फ्लॅट भेटलेला आहे. त्यासोबत वॉशिंग मशीन, तुम्ही किती जण म्हणत होते ताई वॉशिंग मशीन घ्या, पण इथं ऑलरेडी ते पण आहे. तर इथं फ्रीज वगैरे ठेवलेलं आहे. तर चला आता बेडरूम कडे जाऊया. तर हे आहे माझी बेडरूम. चला या इकडे या. तर आता हे बघू शकता की हे आहे ड्रेसिंग टेबल.
आणि मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की एवढा फुल्ली फर्निचर घरात मी राहणार आहे. म्हणून म्हणतो की माझं खरंच काहीतरी पुण्य म्हणा किंवा मी आजपर्यंत कोणाचं वाईट केलं नाही म्हणून माझ्या मागे एवढे विरोधक असू द्या, एवढे लोक लागलेले आहेत. अक्षरशः रक्ताची नाती सुद्धा माझ्या मागे लागले, परंतु माझं काहीच वाईट झालं नाही. जे लोक माझी हरण्याची भीती पाहत होते त्यांनी माझं घर पाहून घ्या अशी माझी इच्छा आहे आज. तर ही आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता इथं पडदे वगैरे लावायचे ऑर्डर केलेले बघू शकता. मस्तपैकी इथून हवा वगैरे येते, परंतु आता संध्याकाळची वेळ म्हणून म्हणजे इथं मच्छरांसाठी पण लावलेलं आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर हे टेबल कॅम्प्युटरचे आहेत जे त्या दादाचे आहेत. ही माझी ग्रीन नेट तुम्हाला माहिती असेल की जे माझ्या व्हिडिओसाठी वापरत असते. तर आताची मी इथं टाकलेली आहे, पुढं मी इथं ते लावणार आहे आणि त्याच्यावर आरसा वगैरे लावणार आहे. त्याच्यामुळं आताची मी इथंच लावलेली आहे. कपाट बघा किती मोठं आहे, अक्षरशः खूप मोठं कपाट आहे बघा. आणि खाली इथं जे आहेत हे प्रमोशनचे माझे पूर्ण आहे, म्हणजे इथं येण्याच्या अगोदरच माझे भरपूर प्रोडक्ट प्रमोशनचे आलेले होते. तर इथं ते प्रमोशनचे आहेत. कपाटही खूप छान आहे. इथं पण काही वस्तू वगैरे मी ठेवलेल्या आहे, बेल्ट वगैरे बघू शकता. त्याच्यानंतर वळूया पुढं. आता हा आहे बेड. तर बघू शकता हा आहे आमचा बेड. आणि बेडवर हा बेड आमचा नाही आहे, घरमालकाचा आहे, आधीच सांगून ठेवते. त्याच्यानंतर वॉशिंग मशीन सुद्धा घरमालकाची आहे, आमची नाही आहे. टीव्ही सुद्धा त्यांची आहे आणि बहुतेक डिस्प्ले वगैरे याचा गेलेला आहे. बाकी माझी पण टीव्ही मी सोबत आणलेली आहे. वर तुम्ही बघू शकता किती छान असं हे आहे. आणि हे पण मला खूप असं वाटत आहे की माझं एक स्वप्नच पूर्ण झालेलं आहे आणि मला हा फ्लॅट खूप आवडलेला आहे. मुलांना तर त्याच्यापेक्षा जास्त आवडलेला आहे ना. पण काय करू, स्वरात हॉस्टेलला जाणार आहे आता काही दिवसांनी. आणि हे पण त्यांचंच आहे, आमच्या घरमालकाचं. आणि हे आमच्या कॅन्टीनचं, कारण आपल्याला इथं बिझनेस लावायचा आहे त्याच्यामुळं हे सोबत आणलेलं आहे. इथं पूर्ण कबर्ड आहे बघू शकता. एका याच्यात स्वराचे कपडे आहे, एका याच्यात स्वराजचे आहे आणि खालच्या याच्यात बेडशीट वगैरे एक्स्ट्राचं सामान आहे. ही बाथरूम आहे आणि बाथरूमला तिकडून पण आहे आणि एक डोर इकडून पण आहे. म्हणजे समजा आपण बाथरूम मध्ये असलो तर बाथरूम मधून सुद्धा आपण बेडरूम मध्ये असलो तर बेडरूम मधून सुद्धा आपण बाथरूम मध्ये जाऊ शकतो. तर अशा पद्धतीची आहे माझी बेडरूम. तर चला आता आपण हॉलकडे जाऊया. आता तर इथं आहे हे सामान वगैरे ठेवण्यासाठी आहे, इथं बघू शकता. त्याच्यानंतर इथं आरसा आहे, इथं बेसिंग आहे बघू शकता, बेसिंग पण आहे. आणि ही आहे आमची बाथरूम. हे बघा बाथरूम पण ते म्हणतो ना आपण अटॅच आहे, परंतु नो प्रॉब्लेम. एक दरवाजा तो आहे आणि एक दरवाजा हा आहे. आता लावून घेते कारण आपला शूट होतं चालू म्हणून ते उघडी करून ठेवलेली होती. तर या मी तुम्हाला आता हॉल दाखवते. स्टॉप कर, चालू आहे ना. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं सर्व स्वराचे फोटो. स्टॉप कर 2 मिनिटं. तर इथं बघू शकता स्वराजचे फोटो लावलेले आहेत वर. इथं गणेशजीचा आणि माझा, जरी माझा नवरा सोबत नसला तरी मी त्याची बायको आहे त्याच्यामुळे त्यांना मी माझ्यासोबतच ठेवते. हा आहे स्वराजचा फोटो, आहे स्वराचा फोटो. हे आहे माझा अवॉर्ड मिळालेला, हे माझे अवॉर्ड. त्याच्यानंतर खाली येऊया. हे आहे माझे प्रमोशनचे प्रोडक्ट जे की आलेले आहे, म्हणजे सर्व क्लीनर वगैरे आलेले आहेत. आणि हे बघू शकता शोकेस किती चांगला आहे, हे मिशोकडून आलेलं आहे. हे पण मिशोच आहे. आणि ही सायकल बघा खूप छान सायकल जी मिशोकडूनच आलेली आहे. समोरून घे. आणि व्हिडिओ शूट कोण करत आहे तर तुम्हाला सांगून देते. आमची जी रिलेटिव्हची मुलगी आहे तिचं नाव आहे पौर्णिमा नाव आहे. पौर्णिमा शूट घेत आहे आणि तिचा फेस रिव्ह्यू करू शकत नाही त्याच्यासाठी सॉरी. तुम्ही हे बघू शकता, हे फुल फर्निचर आहे बघू शकता. काही टेन्शन नाही आहे मला कोणत्याच गोष्टीचं. हे फक्त साफसफाई भरपूर करावं लागते आणि साफसफाई तर मला खूप आवडते, तुम्हाला माहितीच आहे. कारण माझं प्रोफेशनच आहे की मला क्लिनिंगचे याचे त्याचे प्रोडक्ट येतात, त्याच्यामुळे नो टेन्शन, घर क्लीनच राहणार आहे. आणि फुल फर्निचर आहे, याच्यामध्ये कपडे वगैरे बेड वगैरे ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने आहे. बाहेर खूप छान असं हे आहे. बाहेरचं तर म्हणजे सर्व आपापल्या याच्यातच असतात. तर इकडे येऊया थोडस. हे माझं युट्यूबचा अवॉर्ड तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काही म्हणजे माझं शिफ्टिंगच चालू होतं तर काही लोकांची ब्लेमिंग माझ्यावर चालू झाली होती. यांच्यामुळेच माझ्यावर जो कोणता अन्याय अत्याचार झाला, कायद्यानुसार काय करावं लागते काय नाही, यांच्यामुळे मला माहिती पडलेलं आहे. त्याच्यामुळे हे 2 माझे दैवत आहे आणि ते नेहमी माझ्यासोबत मी ठेवणारच आहे. फक्त झालेलं असं की शिफ्टिंगमुळे काय झालं होतं, एका फोटोचा काच फुटला होता आणि त्याच्यामुळे माझ्यावर भरपूर असे आरोप लावण्यात आले होते की तुला लाज वाटते का. मला कोणत्याच गोष्टीची लाज वाटत नसती.
माझे जुने ब्लॉग तुम्ही जाऊन बघा की मी भीम जयंतीला डान्स करत होते आणि 3 ते 4 तास मी मिरवणुकीमध्ये जात होते. कारण मी ज्या गल्लीत राहत होती ना त्या गल्लीमध्ये SC NT सर्व समाजाचे लोक होते. त्याच्यामुळं प्लीज तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढंच बोला, जास्त बोलू नका अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे. तर हे बघा आपले 2 दैवत आहेत. अरे थांब स्टॉप. हा तर हे बघू शकता. हॉल तर एवढा मोठा आहे ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही की हॉल भरपूर मोठा आहे. तर हा आहे आपला हॉल. हा टेबल माझ्या घरचा आहे. हा आहे आपला 14 फेब्रुवारीला गिफ्ट भेटलेला. आणि सोफा बघा किती सुंदर आहे. बस ग सोफ्यावर. आणि हा सोफा पण गरमार्काचाच आहे. तर खरंच त्या दोघांना सुद्धा थँक्यू सो मच बोलेन की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि एवढ्या छान घर मला राहायला दिलेला आहे. आता तुम्ही विचारणार रेंट किती आहे, तर रेंट मला त्यांनी म्हणजे माझ्या मर्जीनुसार द्यायला सांगितलेलं आहे. आणि खूप कमी असा रेंट मला याचा द्यावा लागणार आहे कारण ते मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. परंतु खूप कमी दरात मला हा रेंट भेटले म्हणजे हा फ्लॅट भेटलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे पण मिशोकडूनच आपल्याला आलेलं आहे. तर आता तुम्हाला अजून एक हे दूर करते की एवढा मोठा फ्लॅट घ्यायचं का, म्हणजे आपल्याला दुसरा पण भेटला होता आणि येण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं अजूनही मला एक बंगला मिळणार आहे फ्री मध्ये राहायला. धनकवडी असं काहीतरी नाव आहे तिथं. तर त्यांनी सुद्धा मला बोलावलेलं आहे की ताई तुम्ही या फ्लॅट बघा, जर तुम्ही राहत नसाल तर तुम्ही तिथं बिझनेस लावा. तर मी त्यांना सांगितलेलं आहे. सध्या माझी तब्येत खूप हालावलेली आहे, तुम्ही बघू शकता टेन्शनमुळे. कारण घरी एवढं मला टेन्शन होतं की माझंच मला खाऊ नव्हते देत. त्याच्यामुळं मग मला इथं म्हणजे दूर मला यावं लागलं. आणि इथं आल्यानंतर मला भूक व्यवस्थित लागत आहे, झोप व्यवस्थित येत आहे, खाणं पिणं सर्व माझं आणि माझ्या मुलांचं सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे. आणि कसं आहे जेवणात जर एखादी गोष्ट नसली तर तुम्ही जेवण सोडत नाही, जेवताच ना. पर्यायी काही दुसरा यूज करता पण जेवतात. तसंच माझ्या आयुष्यात जर काही लोक नाही आहे म्हणून मी जीवन जगणं सोडू शकत नाही. हे 2 मुलं जे मी जन्माला घातलेले आहे यांना चांगली लाईफ देणं, यांच्यासाठी काहीतरी करणं हे माझं एकमेव उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे यांच्यासाठी मी जगणार आणि यांच्यासाठी मी काहीतरी करणार. तर बघते मी. आणि बिझनेस मी आता सांगून ठेवते, आता जस्ट तर करणार नाही आहे, परंतु 3 ते 4 महिने लागणार आहेत जॉब म्हणजे बिझनेस स्टार्ट करायला. अजून एक सांगते, मला जॉबची ऑपॉर्च्युनिटी पण आलेली आहे 15 ते 16 हजार पेमेंटवर. परंतु स्वरा हॉस्टेलला गेल्यानंतर स्वराजला एकटं सोडून मी जॉब करू शकत नाही. मी बिझनेसच करणार आहे कारण मला बिझनेसमध्येच इंटरेस्ट आहे. मला काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आता तुम्ही म्हणणार की कसं चालते, तर तुम्हाला मी खरं सांगते पुण्या मला भरपूर लकी लागलेलं आहे, प्रमोशन मिळालेले आहे. माझा एकही दिवस असा जात नाही की मला प्रमोशन मिळत नाही. दिल्लीला मला प्रमोशन मिळत आहे आणि मला अजूनही म्हणजे 4 ते 5 प्रमोशन पुण्यातील स्टोर व्हिजिटचे पेंडिंग आहेत जे की मी आता एक एक करणार आहे. तर बस एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. बाकी तुम्हाला आमचा फ्लॅट कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि रेग्युलर माझे व्हिडिओ बघा. मला कोणाच्याही मदतीची गरज नाही कारण भरपूर लोकांनी मला मेल केले, DM केले की ताई तुमचा GPay नंबर द्या, आम्ही तुम्हाला मदत करतो. तुम्हाला त्यांना एकच सांगायचं आहे, मला पैशांची मदत करून तुम्ही मला अपंग बनवू नका. कारण आज तुम्ही मदत करणार, उद्या तुम्ही मला मदत नाही करणार. कारण नेहमीच जर माझं दुखणं राहणार तर तुम्ही एवढ्या दिवस मला मदत करू शकणार नाही. मला पैशाची मदत करून अपंग करू नका. खरंच मी हात जोडून विनंती करते. परंतु तुमच्या मेसेजचा मी खरंच खूप म्हणजे मनाला हे समजते की तुम्ही मला तेवढं जवळचं समजलं आणि मदतीचा हात समोर केला. मला मदतीची गरज नाहीये. फक्त एकच काम करा, माझे व्हिडिओ पूर्ण बघा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हेच माझ्यासाठी तुमची ना भरपूर मदत होणार आहे. बाकी तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि थोडीशी बाईट स्वराची पण घेऊया. सांग ना, इतके दूर आल्यावर कसं वाटत आहे, काय वाटत आहे? इतके दूर आल्यावर हा चांगलं वाटून राहिलं. तिथं करमत होतं की इथं करमत आहे? तिथं करमत. हो का? मग आता तुझी हॉस्टेलला जावं लागणार आहे, जाणार आहेस ना? तर आता स्वरा हॉस्टेलला जाणार आहे म्हणजे तिचा फिजिकल आणि मेडिकल होणार आहे. येणाऱ्या 3 ते 10 तारखेपर्यंत स्वरा तिकडे राहणार आहे. माझं अकोटचे काही कामं आहेत तर मी 7 ते 8 स्वरा नसताना तिकडे पण जाऊन येते. आणि स्वामींना एकच विनंती करते, स्वामींना कधीच मी धन दौलत मागत नसते, फक्त एकच मागत असते की माझ्या मुलांना यश देतं. यावेळेसही स्वामींना एकच मागणार आहे की स्वराला त्या फिजिकल आणि मेडिकल मधून चांगला रिझल्ट येऊ द्या आणि तिला तिच्या भविष्याकडे वाटचाल करू द्या. एवढंच होतं आजच्या ब्लॉग मध्ये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.